राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहे ना आपल्या गावाकडली अतिशय प्रसिद्ध अशी रेसिपी बनवणार आहोत आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर ती रेसिपी आहे शेंगोळे. तर त्याला अनेक भागामध्ये अनेक नावं असतील, पण आमच्या गावाकडे त्याला शेंगोळे रेसिपी म्हणतात ती. तर चला, आज ही रेसिपी आपण बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर भाऊ बहिणींनो, आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ना एकदम साधी आणि सोपी, ते आपण घरी सुद्धा बनवू शकता. त्या रेसिपीसाठी आपल्याला कुळथाचं पीठ लागत आहे. त्या मस्त असं बारीक दळून आणलंय. तर कुळथाचे दोन प्रकार राहतात, एक तांबडा आणि एक काळा. तर आपण ह्या काळ्या कुळथाचं पीठ घेतलाय. त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य, तर लसूण घेतलाय, हिरवी मिरची आणि थोडासा जिरा. ते आपल्याला ना ह्या खलबत्यात चांगलं बारीक ठेचून घ्यायची. त्या पिठामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. लहानलाच मीठ वापरायचं. आणि हे आपण जे बारीक मिरची, लसूण आणि जिरा ठेचून घातलाय ना, ते टाकायचं आणि असं एकजीव करून घ्यायचं. आणि मग मस्तपैकी असं पाण्यात चांगलं मळून घ्यायचं. तर पीठ मळताना ना पाणी एकखटीने वाटायचं, थोडा थोडा मळून घ्यायचा, कारण त्या लगेच आसाट होत आहे. जास्त आसाट नाही लागत या पीठमुळे, एकदम मापामध्ये. आता तुम्ही म्हणशाल ह्या पीठ एवढा काळा कसं, त्या पीठच आपण काळ्या कुळथाचा गेले. ते काळं कुळीत आहेत ना, मुतखड्यासाठी एकदम भारी राहतात. त्याचा कडा करून प्यायला लागत आहे. आणि हे काळं कोळा म्हणजे कुळीत आहेत का नाही, चवाला सुद्धा लय भारी. त्याचं घुगऱ्या, ह्या शेंगोळे लय भारी होते, डाळ होते ना, डाळ होते. आणि त्या पीठ जर तांबड्या हुळगाचा असला ना, म्हणजे कुळीत, तर त्या असं दवळा होता, असा काळा नाही होत. तर आपला पीठ एकदम मस्त मळून झालाय. आपण याच्या वेळेला थोडंसं तेल लावून घ्यायचं. थोडंसं आपण तेल लावून असं मळून घेणार आहे. तर आपला पीठ मस्तपैकी मळून झालाय. तर आता आपल्याला या शेंगोळी वळून घ्यायच्या. तिथं लाकडी पळपट आहे भरपूर मोठे. तर आपण कशी वळायची ना त्या पाहत राहा. तर याला ना असं थोडंसं तेल लावायचं खाली, आणि मग अशी दोन्ही हाताने मस्त वळीत चालायची. आपल्याला जशी बारीक पाहिजे तशी आपण वळू शकता. थोडी जाड असली तरी चालत होती. त्या अशी मस्तपैकी बारीक बारीक वळून घ्यायची. तर आता या सगळ्या पिठाची आपण अशीच वळून घेणार आहे. पहिल्यासारख्या शेंगोळे जास्त करते नाही ना लोक. आताच्या लोकांनी आवडच नाही राहिली या शेंगोळीची. आणि हुळगं पण एवढं पिकते नाही ना. गुळघं नाही पिकते, पण मग ज्याला जुन्या लोकांनी म्हणजे लय आवडत आहेत ना, मग त्या करीत येतच. आता आपल्या इकडे आपण पिकात घेऊन कावायला, पण मग करतोय कधी कधी. आणि मग थोडासा बा आपल्याला पिकाचा आहे बा घरचा थोडासा ना. हा, आपले एवढं घरचेच आहेत ना. यावर्षी आपण पाहून येतो भरपूर हुळगं करू ना, तेवढ्या डाळी होत्यात ना. गण पेरूच आहे, पण मग या वातावरणामुळे होतील ना. झालं का करून? हा, झालं. आता थोडं राहिलं, 2-4. चला मित्रांनो, ही एक पारंपरिक रेसिपी आणि एकदम साधी सोपी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपली पाय भेटणारच आहे. तर चला, आपली चूल आता मस्तपैकी पेटली. तर आपली शेंगोळी पूर्ण वळून झाल्या ती, एवढी शेंगोळी झाल्या ती. आणि ह्याच शेंगोळ्यांच्या पिठामधला थोडासा पीठ याच्यात पाण्यात टाकला भिजा. ते आपल्याला ना ह्या कालवण घट होण्यासाठी त्या थोडासा पीठ ठेवला होता. तर आपण कढई आता चुलीवर ठेवली आणि त्याच्यात आपण ना तेल टाकून घेणार आहे. तर आपल्याला या शेंगोळ्यांसाठी फोडणी द्यायची. कढई मस्त तापली, तेल तापलं बा. तर आता आपण याच्यात फोडणी देऊन घेणार आहे. आता आपण याच्यात थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी मस्त तडतडली का मग थोडा जिरा टाकायचा. थोडासा जिरा टाकून घेऊ. आणि आपण लसूण घेतला थोडासा ठेचून, पहिला टाकला होता म्हणजे या शेंगोळ्यांमध्ये सेपरेट टाकला होता. आणि ते सेपरेट टाकायचं फोडणीसाठी. एकदम खमंग अशी फोडणी नाही का. तर हे आपलं काय मसाले आहेत का नाही, आपण हे टाकून घेणार आहे. तर थोडीशी हळद, कांदा लसूण मसाले आणि लाल ही घरची आपली मिरची पावडर आहे. तर हे सगळं आपण चांगलं तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत.
थांब आजू आजू थांब, बडबड न करू. आजू काय आजूच्या मध्ये मध्ये राहून जायचं. तर आपण ह्या पिठे नाही का ह्या काढून घेतलं होतं ह्या टाकून घेणार आहे याच्यात. आणि एवढा टाकल्यानंतर आपली ही मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली. पहा एकदम मस्त ग्रेव्ही तयार झाली. आणि त्यानंतर आहे ना त्याच्यात थोडासा पाणी मिक्स करायचा, ती ग्रेव्ही जळू नये म्हणून पटक्यान. आणि मग आपल्याला पाहिजे असं आपण त्याच्यात पाणी टाकू शकतात मित्रांनो. आणि आता यानंतर याला मस्तपैकी आपली उकळी आली. म्हणजे एकदम अंदाने होऊन द्यायचं, चांगला कडक पाणी तापला पाहिजे. आणि मग त्याच्यात आपल्याला या शेंगोळी सोडून घ्यायची ती. शक्यतो शेंगोळ्या म्हणजे अशा अन्नातच टाकायला लागत ती, गार पाण्यात टाकायचीच नाही, त्याच्या इरून जातात. मग त्याचा एकदम बेसनासारखा गट्ट होत आहे, त्याला काही चव राहत नाही. तर चला आता मी या अन्नात अशी एक एक सोडून घेते. अशी पूर्ण सगळी सोडून घ्यायची. चांगलं कमीत कमी 15 ते 20 मिनटं शिजून द्यायची. तर चला मित्रांनो, पहा मस्तपैकी आपला ह्या शेंगोळ्यांचा कालवण पण शिजला आहे आणि मस्त कण्याची भाकर आहे. तर आता आपण आहे ना खाऊन पाहू. बऱ्याच दिवसानं खातो मित्रांनो बरं का. तर मित्रांनो या नियर करायला मग आता. तर ह्या मित्रांनो ना शेंगोळ्या आहेत ना, ह्या कुडदाच्या शेंगोळी एकदम आयुर्वेदिक राहतात. मस्त काम झालं आता, मस्त झालंय ना. मस्त झालं. घ्या तुम्ही खायला. हा आम्ही घेतो ना. तर मित्रांनो या मग शेंगोळ्याचा कालवण खायला. आमच्या गावाला बघा त्याला शेंगोळीच म्हणतात मित्रांनो, आणि काही भागात त्याला वेगवेगळे नाव आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आणि ह्या रेसिपीचा व्हिडिओ पण बनवला. तुम्ही पण बनवू शकता मित्रांनो रेसिपी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.